नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की महावितरण मार्फत प्रसिद्ध करण्यात आलेल्या विद्युत सहाय्यक या जाहिरातीमध्ये किंवा या भरतीमध्ये 10वीच्या गुणांचे महत्त्व काय आहे। पहिल्यांदाच महावितरणच्या इतिहासामध्ये विद्युत सहाय्यक या पदाकरता परीक्षा होणार आहेत। याच्या अगोदर तुम्हा सर्वांना माहितच आहे की 10वीच्या मार्कांच्या बेसवरती उमेदवारांना सिलेक्ट केलं जात होतं। त्यांना सिलेक्ट लिस्टमध्ये वेट लिस्टमध्ये घेतलं जात होतं। ज्या उमेदवारांना त्यांच्या कॅटेगरीनुसार 10वी मध्ये मार्क जास्त आहेत त्या उमेदवारांना संधी दिल्या जात होती। पण याचा अर्थ असा नाही मित्रांनो की या भरतीमध्ये म्हणजे भरती 2023 यामध्ये 10वीच्या गुणांचे काहीच महत्त्व नाही। जाहिरात जर तुम्ही लक्षपूर्वक वाचली तर तुम्हाला समजून येईल की या भरतीमध्ये सुद्धा 10वीच्या गुणांचे महत्त्व आहे। ते गुणांचे महत्त्व म्हणजे त्या 10वीच्या गुणांचे महत्त्व काय आहे आपण व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। त्याचबरोबर ऑनलाईन फॉर्म भरताना कोणते मार्क्स टाकायचे, म्हणजे बेस्ट ऑफ 5 चे मार्क टाकायचे की सरासरीचे मार्क्स टाकायचे याविषयी सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। तर मित्रांनो, आपण सर्वांना माहितच आहे की रोजगार मराठी या YouTube चॅनलवरती महावितरण, महापारेषण, महानिर्मिती, MIDC सारख्या विविध विभागातील विशेषतः तांत्रिक प्रवर्गातील विविध भरतींविषयी सविस्तर माहिती देण्याचा आम्ही या ठिकाणी प्रयत्न करत असतो। तुमचे जे काही प्रश्न असतात त्या प्रश्नाचे उत्तर देण्याचे प्रयत्न आम्ही या ठिकाणी करत असतो। त्यामुळे तुम्हाला जर आमच्या चॅनलवरचे व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला लाईक करा, मित्रांबरोबर शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि व्हिडिओच्या खाली असलेल्या बेल आयकॉनला सुद्धा तुम्ही क्लिक करा, जेणेकरून आम्ही प्रसिद्ध केलेली माहिती तुमच्यापर्यंत योग्य वेळामध्ये पोहोचू शकेल। चला तर जाणून घेऊया मित्रांनो की निवड सूचीमध्ये 10वीच्या गुणांचे महत्त्व काय आहे। तर मित्रांनो, जाहिरात जर तुम्ही वाचली तर त्यामध्ये दिलेलं आहे की निवड सूची तयार करताना ज्या उमेदवारांचे गुण समान असतील अशा बाबतीत उमेदवाराची जन्मतारीख विचारात घेऊन ज्या उमेदवाराचे वय जास्त असेल म्हणजे विहित केलेल्या वयोमर्यादेच्या अधीन राहून अशा उमेदवाराला प्राधान्यक्रम देण्यात येईल। म्हणजे ज्या उमेदवाराचे गुण समान आहे अशा कंडिशनमध्ये त्या उमेदवाराची जन्मतारीख विचारात घेतल्या जाईल आणि ज्या उमेदवाराचं वय ही जास्त आहे त्या उमेदवाराला संधी दिल्या जाईल। पुढे बघू, तसेच 2 किंवा अधिक उमेदवारांचे समान गुण व एकच जन्मतारीख असल्यास 2 किंवा अधिक जे उमेदवार आहे त्यांना गुण समान आहे तशीच त्यांची जन्मतारीख सुद्धा समान आहे, तर अशा कंडिशन मध्ये ज्या उमेदवारास SSC परीक्षेमध्ये जास्त सरासरी गुण प्राप्त झाले आहेत अशा उमेदवाराला प्राधान्यक्रम देण्यात येईल। हा मुद्दा लक्षात घ्या मित्रांनो की अशा कंडिशन मध्ये समजा त्या उमेदवाराचे गुण पण समान आहे आणि त्यांची जन्मतारीख पण समान आहे, तर त्या कंडिशन मध्ये उमेदवाराच्या SSC म्हणजे तुमच्या 10वीच्या परीक्षेमध्ये ज्या उमेदवाराला जास्त सरासरी गुण आहे अशा उमेदवाराला प्राधान्यक्रम देण्यात येईल। हे महत्त्व आहे मित्रांनो तुमच्या 10वीच्या गुणांचे। तर मित्रांनो, पुढचा प्रश्न होता की ऑनलाईन फॉर्म भरताना तुम्हाला कोणते गुण फिल करायचे आहे, टॉप ऑफ 5 चे की सरासरी गुण। कारण की जाहिरात क्रमांक 4 2019 मध्ये बऱ्याचशा 10वीच्या उमेदवारांनी टॉप ऑफ 5 चे गुण टाकले होते आणि त्याच्या बेसवरती साहजिकच त्यांचे पर्सेंटेज वाढले आणि ते पर्सेंटेज जास्त दिसत असल्या कारणाने त्या उमेदवारांचे नाव सिलेक्ट लिस्ट मध्ये आले। पण ज्यावेळेस उमेदवारांना डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन करता बोलवण्यात आलं त्यावेळेस त्या उमेदवारांचे गुण हे बेस्ट ऑफ 5 चे असल्यामुळे ते जास्त दिसत होते, तर त्या उमेदवारांना बाद व्हावं लागलं आणि ज्या उमेदवारांनी सरासरी गुण टाकलेले होते त्याच उमेदवारांना त्या ठिकाणी संधी देण्यात आली होती। याच कारणामुळे विद्युत सहाय्यक जाहिरात क्रमांक 4 2019 ही प्रक्रिया लांबत गेली, कारण प्रत्येक वेळेस जी काही यादी प्रसिद्ध करण्यात येत होती त्यातील बरेचसे उमेदवार हे अनक्वालिफाय होत होते। तर मित्रांनो, या जाहिरातीमध्ये म्हणजे जाहिरात 2023 विद्युत सहाय्यक यामध्ये 10वीचे कोणते गुण फिलअप करायचे आहे ते आपण बघून घेऊ। तर उमेदवारांनी SSC परीक्षेतील सरासरी गुणांची नोंद करावी, तर बेस्ट ऑफ 5 गुणांची नोंद ग्राह्य धरण्यात येणार नाही। या ठिकाणी काय दिलेलं आहे, उमेदवारांनी SSC परीक्षेतील सरासरी गुणांची म्हणजे तुम्हाला एकूण जे काही गुण मिळालेले आहे त्या सर्व गुणांची नोंद या ठिकाणी करायची आहे, पण बेस्ट ऑफ 5 गुणांची नोंद करायची नाही। कारण ती नोंद म्हणजे तुम्हाला एकूण जास्तीत जास्त मार्क असलेले जे 5 विषय असतात त्याला म्हटलं जातं बेस्ट ऑफ 5, तर अशा बेस्ट ऑफ 5 गुणांची नोंद ग्राह्य धरण्यात येणार नाही। त्यामुळे मित्रांनो, तुम्हाला ऑनलाईन अर्ज करताना 10वीच्या सरासरी गुणांची नोंद करायची आहे। तर मित्रांनो, अशाच पद्धतीची नियमित माहिती मिळवण्याकरता आमच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राइब करा। त्याचबरोबर व्हिडिओची दखल घेतल्याबद्दल धन्यवाद आणि येणाऱ्या सर्व परीक्षांकरता आपण सर्वांना बेस्ट ऑफ लक। आजच्या व्हिडिओमध्ये तुर्तास एवढंच। लवकरच भेटूया मित्रांनो नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती सोबत। धन्यवाद।